नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण ताज्या बांगड्यांपासून एक चटकदार चमचमीत असा पदार्थ पाहणार आहोत. तुम्ही कधी चाळणीमध्ये बांगडे वाफवून पाहिले आहे का? नसेल पाहिले तर ही रेसिपी संपूर्णपणे नक्की पहा. नक्कीच तुमच्या फायद्याची ठरेल. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 बांगडे घेतलेले आहेत, ताजे बांगडे घेतलेले आहेत. ते फ्रेश आहेत, स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यातील आतमधील जे बांगड्यामध्ये घाण असते ती स्वच्छ करून घेतली. आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद आणि अर्ध्या लिंबाचा रस. आता हा सर्व अर्ध्या लिंबाचा रस, मीठ, हळद आपण दोन्ही बांगड्यांना अगदी व्यवस्थित असा सर्व बाजूंनी लावून घ्यायचा आहे. अगदी आतमध्येही आपल्याला हा जो रस आहे तो लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला असंच हे 10 मिनिटांसाठी मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवायचे आहेत. वेळ असेल अर्धा तास ठेवला तरीही चालेल. तर पहा, 10 मिनिटांनंतर इथे मी दोन्ही बांगडे परत घेतलेले आहेत, छान असे मॅरिनेट झालेत. आता आपल्याला हे दोन्ही जे बांगडे आहेत ते वाफवून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी कढईमध्ये आधीच पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता पाणी गरम झालेलं आहे तर त्याच्यावरती ठेवायचे आहे चाळण आणि चाळण ठेवल्यानंतर आता आपल्याला दोन्ही बांगडे ह्या चाळणीवरती ठेवून घ्यायचे आहेत. बांगडे चाळणीवरती ठेवल्यानंतर गॅस मिडियम ठेवून आपल्याला हे दोन्ही बांगडे 10 ते 12 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे आहेत. तर याच्यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि 12 मिनटे आपण हे बांगडे जे आहेत ते वाफवून घेऊया. आता इथे 12 मिनटं होत आलेली आहेत. 12 मिनटानंतर इथे मी आता झाकण काढून तुम्हाला बांगडे दाखवते. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख असे हे जे दोन्ही बांगडे आहेत ते अगदी छान असे वाफवले गेलेले आहेत. इथे आपण चेकही करू शकतो बांगडा व्यवस्थित असा शिजला गेला आहे का. तर बांगडा छान असा शिजला गेलेला आहे. आता आपण हे दोन्ही बांगडे बाजूला काढून व्यवस्थित असे गार करून घेऊया. तर इथे दोन्ही बांगडे व्यवस्थित असे गार करून घेतलेले आहेत. आता हे गार झालेले बांगडे जे आहेत ते आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत. याचाच अर्थ आपण ह्याच्यामधील जे सर्व काटे आहेत ते बाजूला काढायचे आहेत. तर पहा, या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने आपल्याला असे हे त्याचे छोटे छोटे भाग काढून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला सर्व जो बांगडा आहे त्याच्यातील छोट्यातला छोटाही आपल्याला काटा काढून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला मी असे बाजूबाजूनच जो बांगडा घट्टसर असतो तर तो काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये जर काही काटे असतील तर तेही काढून घेतले. याच पद्धतीने संपूर्ण बांगडा आपण इथे साफ करून घेऊया. तर अशा पद्धतीने इथे दोन्ही जे बांगडे आहेत ते व्यवस्थित असे मी इथे साफ करून घेतलेले आहेत. डोकीचा भाग आपल्याला वापरायचा नाही. आता दोन्ही बांगड्याचा आपण जो छोटे छोटे भाग काढून घेतले होते आता ते आपल्याला हाताने असे व्यवस्थित कुस्करून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये जरी छोटा जरी काटा राहिला तर तोही आपल्याला काढता येईल. तर याच पद्धतीने इथे आपल्याला संपूर्ण हा जो बांगडा आहे तो याच पद्धतीने असा चुरून घ्यायचा आहे. तर इथे सर्व बांगडा मी चुरून घेतलेला आहे. त्याच्यातील सर्व जे काटे आहेत ते काढून टाकलेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये इतर साहित्य घालून घ्यायचं आहे. पहा, तर इथे सुरुवातीला एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तर तो घालून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहे बारीक कट केलेली एक हिरवी मिरची आणि मुठभर बारीक कट केलेली कोथिंबीर. त्यानंतर घातलेला आहे 1 चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड. त्यानंतर घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला. त्याचबरोबर 1 चमचा आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण वाफवते वेळीही मीठ घातलं होतं त्यामुळे अंदाजाने घाला. त्यानंतर घालायचे आहे बेडगी मिरची पूड आणि इथे मी अर्धा लिंबाचा रस घालून घेते. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे तांदळाचं पीठ. तांदळाचे पीठ घातल्यानंतर आता आपल्याला हे संपूर्ण जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. तुम्हाला जर मिश्रण भरपूरच घट्टसर वाटलं तर थोडं याच्यामध्ये 1-2 ते 3 चमचे पाणी घातला तरीही चालेल. इथे पहा, सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटलं त्यामुळे मी थोडंसं याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. अगदी 2 चमचे घातलेत. आता आपण याचे छोटे छोटे असे कटलेट बनवून घेऊया. तर एका हातामध्ये थोडंसं मिश्रण घेऊन
आपण इतर कटलेट ज्या पद्धतीने बनवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे कटलेट बनवायचे आहेत। अगदी हाताने व्यवस्थित असा छान त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। नंतर दुसऱ्या हाताच्या तळ हातावरती ठेवून थोडंसं प्रेस करून आपल्याला ह्याचा व्यवस्थित असं हे कटलेट बनवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी सुरेख असं हे जे कटलेट आहे ते बनलं जातं आहे। चवीला तर खूपच छान लागतं। तर पहा, याच पद्धतीने आपण इथे इतर सर्वही कटलेट बनवून घेऊया। तर सेम पद्धत वापरून इथे आपण संपूर्ण जे कटलेट आहेत ते बनवून घेतलेले आहेत। अगदी सुरेख बनले गेलेले आहेत। आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत, पण त्याच्या अगोदर रव्याचं कोटिंग कसं बनवायचं ते पाहूया। तर एका प्लेटमध्ये एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे। त्याच्यानंतर घालायचं आहे चवीनुसार लाल तिखट। इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे। अगदी चिमूटभर एवढी हळद आणि चवीनुसार मीठ। आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाले रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाले। आता आपण याच्यामध्ये कटलेट घालून व्यवस्थित असे कोट करून घेऊया। तर कटलेट घालायचं आहे आणि वरच्या बाजूने व्यवस्थित असा रवा लावून घ्यायचा आहे। छान असं रव्यामध्ये आपल्याला हे कटलेट जे आहे ते घोळवून घ्यायचं आहे। पहा, या पद्धतीनेच आपण इतर कटलेट ही व्यवस्थित असे रव्यामध्ये घोळवून घेऊया। तर दुसरा कटलेट ही ते रव्यामध्ये ठेवलेला आहे आणि पहा व्यवस्थित असा रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून रवा व्यवस्थित असा कटलेटला लागला जाईल। तर याच पद्धतीने संपूर्ण कटलेट रव्यामध्ये मी घोळवून घेतलेत। आता एकीकडे तवा अगोदरच गरम करण्यासाठी ठेवला होता, तर त्याच्यामध्ये घालायचं आहे 2 ते 3 चमचे तेल। जास्त घालायचं नाही। तेल घातल्यानंतर थोडंसं व्यवस्थित तेल पसरवून घेऊया, जेणेकरून सर्व कटलेट व्यवस्थित असे आपले फ्राय होतील। आता आपण तेल गरम झाल्यानंतर संपूर्ण जे कटलेट आहेत ते व्यवस्थित असे या तेलामध्ये सोडून देऊया। कटलेट घातल्यानंतर सुरुवातीला कटलेट घालते वेळी गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर मंद आणि मीडियम गॅस करून आपल्याला खरपूस असे हे कटलेट तळून घ्यायचे आहेत। सर्व कटलेट घातल्यानंतर पुन्हा 1 ते 2 चमचे तेल मी कडेने सोडलेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून एका बाजूने खरपूस असे फ्राय करून घेऊया। तर इथे पाहू शकता एका बाजूने छान असे हे कटलेट जे आहे ते फ्राय झालेले आहेत। आता आपण हे दुसऱ्या बाजूने परतून घेऊया, जेणेकरून दुसरी बाजू ही अगदी छान कुरकुरीत अशी फ्राय होईल। तर सर्व कटलेट व्यवस्थित असे इथे परतून घेतलेले आहेत। आता दुसऱ्या बाजून ही छान असे परतल्यानंतर पुन्हा 1-2 चमचे इथे मी तेल घातलेलं आहे आणि छान असे खरपूस कुरकुरीत होईपर्यंत आपण हे कटलेट जे आहेत ते तळून घेतलेत। तुम्ही हे पाहू शकता अगदी सुरेख दिसतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात। रोज रोज बांगड्याचं कालवण किंवा बांगडा फ्राय असं जर खाऊन कंटाळा आला असेल तर ही पद्धत वापरून एकदा हे बांगड्याचे कटलेट नक्की ट्राय करा। तुम्हाला ही नक्की आवडतील। अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत आणि चवीला खूपच छान लागतात। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील असा हा पदार्थ आहे। अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशा सर्व छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याचबरोबर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि तुम्हीही तुमच्या घरच्यांना असे हे बांगड्याचे कटलेट नक्की करून खायला घाला आणि त्यांना जर आवडले आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।